छेदिला. असू द्या, मनुष्य चुकीचा पुत्र असतोय, काय करावा आता तुम्ही. आणि असंच असतंय. चाललं होतं मी बोललं कसं काय झालं नेमकं. स्वतःची मूर्छा सावरली राजा रावणानं त्या ठिकाणी. पुन्हा आवेश धारण केला महाराज आणि बाण सोडल्याबरोबर जो सुग्रीवजीनं त्या ठिकाणी टाकलेला पर्वत होता का शतदा त्याचे बुकनाच केला. म्हणले किती तुकडे झाले त्याचे. त्या ठिकाणी पिष्टमय अशी असणारी त्या पर्वताची अवस्था राजा रावणानं आपल्या बाणाची पर्वत सूर्यरती दिलेला तर तर सारथी अश्वयुक्त परिभ्रम तर नभूमी. जी काही असणार सुग्रीवजीनं वर्षाव केलेला होता, पर्वत टाकलेला होता, तृणपाय अवस्था केली. भूमीवर असणार त्या ठिकाणी हे सर्व म्हणले काय केलं, पिष्टमय अवस्था केली. म्हणून सांगू लागले रथभोवता चक्रावित रावणाला ती विस्मित. सूर्य बळिया बळीवंत परम पुरुषार्थी कपिकुळी. परम पुरुषार्थी कपिकुळी. कपिकुळामध्ये परम पुरुषार्थ कुणाकडे म्हणले, वानरराज सुग्रीवजीकडे म्हणले. राजा रावणाला विचार करायला लागला का एवढं सामर्थ्य एवढी शक्ती म्हणले याच्यासारखा असणारा श्रेष्ठ पुरुषवान असणारा धैर्यवान असणारा असा कुणी मी पाहिला नाही. असा विचार सुग्रीवजीचं हे सर्व कार्य पाहून राजा रावण बोलू लागले. उसळून गगना पर्वत हानिता रावणा कोपाला दशानना वरद बाणे विंदिले. वरद बाणे विंदिले. वरद बाण होता राजा रावणाकडे. कोप आला, राग आला, कारण हे सुग्रीवजीचं सर्व शौर्य पाहिलं हेही बाबा खवळले. आणि जी काही असणारा ब्रह्मदेवाचा असणारा वरदानाचा बाण होता तो काढला, धनुष्याला लावला आणि सुग्रीवजीच्या दिशेनं सोडला. वरद बाणा तुरबळी बेदताचा हृदया कमळी. राम नामे देवोनिया पडला भूतळी सुग्रीव. पडला भूतळी सुग्रीव. कोण पडले, सुग्रीवजी पडले. कारण हा खडतर बाण होता, वरदाचा बाण होता, छातीमध्ये येऊन घुसला सुग्रीवजीच्या. त्याच वेळेस भगवंताचं असणारं नामस्मरण केलं. प्रभू रामचंद्र अशी आरवळी सुग्रीवजीनं दिली. कारण दुःख लागल्यावरच माणूस म्हणतोय पडलो पडलो, नाही तर मग गाडीवर बसले म्हणते राम राम राम. इथं तर युद्ध होतं महाराज. स्वामीच्या नावाचं स्मरण केलं वानरराज सुग्रीवजीनं. हे प्रभू रामा मी वाचत नाही आता. अशी आरोळी दिली महाराज. मूर्छाये मान झाले, धरणीवरती पडले. मात्र पुढे काय केलं, सूर्यवर राजा पडता क्षिती राक्षस जे जकारे गरजती. आमचा विजय लंकापती गुडूया उभारते स्वानंदे. गुडूया उभारती स्वानंदे. स्वानंद प्राप्त झाला. स्वतःच आनंद व्यक्त करू लागले राक्षस मंडळी. आपलाच विजय झाला म्हणले. गुड्या पताका ध्वज फडकू लागले. का सुग्रीवजी धरणीवरती पडले, मूर्छायमान झाले. बाण लागला राजा रावणाकडून. आता विजय आपलाच आहे म्हणले. दम नाही निघला बरं का महाराज. ही राक्षस मंडळी होती. पाहिल्याबरोबर तर त्या ठिकाणी जय घोष करू लागले. आपल्या राजाचाच असणारा जय जयकार गाजवू लागले. म्हणले विजय आपलाच झाला असा आनंद राक्षस मंडळी करू लागले. पळता चिरणी रावण नेल काढूने या लागे वानर विरसरणे चौकडोणी पावत. या लागी वानर सैन्य हे चौकडून झाले. का ही असणारे म्हणले वानरराज सुग्रीवजी त्या ठिकाणी दूर पडताची धरणी. मुख्य माणूस खाली पडल्यावर बरोबर आहे का, सैन्यात हे तर राखावं लागतंय. जो शरसेनापती असतोय का काही जरी झालं तरी. मग महाराजांनी सांगितलं होतं पाये पा ध्वजाचे चिरगुट राया जतन करिता कष्ट परिनियक पतित काय करतोय पुढे म्हणा. पुढे महाराज तायसा तुझा मुद्रांकित ध्वजाचं फार महत्व असतं महाराज. बरोबर आहे का. हे भगवत असणारं का धारण करायचं. काय भगव्याचा अर्थ चंद्रसेन महाराज. भय माने भयरहित, ग माने गर्वरहित, वा माने वासना रहित. अशी ज्याची अवस्था झाली त्याचं नाव त्यानंच भगवत धारण करायचं तात्या. नाही तर उग वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये जगी विटंबना बाजू.
ते कोण म्हणल्या? मावल्या असणाऱ्या 7 वर्षाच्या माऊली मुक्ताई म्हणल्या त्या ठिकाणी. त्याला साधू म्हणू नये म्हणले, नुसतं भगवं धारण केलं म्हणून. या भगव्याचा अर्थ कळाला का त्या ठिकाणी? ज्याची अवस्था अशी झाली आहे, भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित, या 3 गोष्टी ज्याच्याकडून गेल्यात का त्यालाच भगवं धारण करता येते. त्याचं नाव भगवा. इथं ध्वजावून आपलं निघालं होतं किंवा धुरावून निघालं होतं. मूळ सेनापती पडल्याच्या नंतर पुन्हा मागच्या सैन्याला पंचायत पडत असती. म्हणून सर्वांनी वेढा दिला आणि काय झालं? शिकर वृक्ष पर्वत वानरांनी जबळे हानीत जाजावाला लंकानाथ वानरी रथ वेडीला वानरी रथ वेडीला. वानरांनी वेडाच टाकला महाराज रथाला, कुणाच्या? राजा रावणाच्या. आणि काय टाकू लागले म्हणले? आपल्या सुग्रीवजीला यानं पाळलंय का धरणीवर? वृक्ष उपट, पर्वत उपट, सर्व त्या रथावरती आणखीन वर्षाव करू लागले. आवेश धारण केला सर्व वानर सैन्यानं आणि चोहू बाजूने वेढा दिला. कुठूनच राजा रावणाला निघता येऊ नये अशी अवस्था वानर सैन्यानं केली. मात्र हे बाबा हे काही कमी नव्हते. काय युक्ती केली? मुळांची लागता माकोडी तैशी रावणा सीमाकडे जो मिन्नले चहूकडे मागे पुढे कवळोनी. मागे पुढे खवळोनी अशी अवस्था केली म्हणले. गुळाला जशा मुंग्या लागावत का, झोंबावत का, तशी अवस्था वानर सैन्याने केली. एकाच याच्यावर तुटून पडावं तसं चोहू बाजूने म्हणले त्या ठिकाणी विराजमान झालेत. मागही पडताय ना, पुढं पाहावं तर पुढेही वानरच आहेत, मागही वानरच आहेत. मोप शक्तिवान होते राजा रावण, पण अडकल्याच्या नंतर काय होतंय कुणालाच काही करता येत नाही. आणि मग अशी अवस्था त्या ठिकाणी म्हणले सर्व वानर सैन्याने केली. मग रथच बाजूला निघू द्यायचा नाही म्हणले. आणि मग हे सर्व पाहिलं, मागेही जाता येईना, पुढेही जाता येईना. राजा रावण हताश झाले आणि काय युक्ती केली? कवी पुढीलाचे आघात मागून वानर करीती घात. जवा मागितला निवारित तव हानित वाम सव्य तव हानित वाम सव्ये. उजवीकडून डावीकडून मागाल्याला वारा गेला की पुढचे रडे द्यायचे, पुढच्याला बागा गेला की मागून मार बसायचा. काय करतो आता? कुठं पळतो? मोदशीर जरी असलात पण गाठल्यावर पुन्हा काही चालत नाही महाराज. आणि अशी वेळ येते कारण या बाबाला लय असणारा अहंकार होता, बरोबर आहे का? त्याच्यामुळे म्हणे हा मी या वानराला काय करील, स्वतः जोगून आलंय ना मी लक्ष्मण राम यांना गतप्राण करीन म्हणले. आता कुणाला जोरू देत नाही अशा आवेशाने आले. पण यालाच असणारं सळो का पळो वानर सैन्यानं त्या ठिकाणी केलं. रावणाच्या अंगावरी चालती वानराच्या हरी जा विलावन चरी नचले थोरी बळाची नचले थोरी बळाची. राजा रावणाच्या बळाची थोरी शक्ती काही चालना म्हणले. जाजवून गेले हे गिराईक. हारीच्या हारी लाईनीनेच वानर सैना येऊ लागली. मग माकड म्हणल्यावर वानर म्हणल्यावर काय असते, कशाचाही मारच देऊ लागले महाराज. हे कदरून गेलं, जाजावून गेलं. आता काय करू म्हणले. रथ सर्व कोणून वेडा घ्यायला वेडा टाकलाय. पुढेही जाता येणार, मागेही जाता येणार, थांबता बी येणार, मार बसू लागलाय. मग जाजवून जातं का नाही माणूस. मग तशी अवस्था कुणाची झाली? राजा रावणाची झाली. आता पुढे काय करावं? अंग प्रत्यंगी चपारी तपासी मुंग्या झुंबती सर्पासी त्यावरी बळ नचले त्याशी जेव रावणाची कपी भारी. नाथबाबांना उपमा दिली सर्प सर्प. पण मुंग्या जर एकदा लागल्या का महाराज, थोडीशी जखम झालेली एकदा जर चालू केलं का तशा अवस्थेनं सर्परूपी राजा रावणाला आणि मुंग्या रूपी असणारी वानर सैना म्हणले भिडली. माग शेपटाला बी तेवढेच, पुढं तोंडालाही तेवढेच. मात्र त्याला काहीच करता येईना म्हणले. चहूकडून नुसता मुंग्यानी जसा सर्प काय करावा त्या ठिकाणी असणारा चावा घेऊन असणारा शक्तीहीन करावा अशी अवस्था राजा रावणाची वानर सैन्यानं केली. रावण जेव बाण सोडी एक वानर सीता तोडी एक बाणा ते आसुडी एक तो
सोडी धनुष्याते. माकड चाळे चालू केले वानर सैन्यानं, कारण वेढा दिलेला होता. आता काही करू शकत नाही म्हणले. यांनी कसा तरी धनुष्य काढायचा, बाण लावायचा, दोरीच तोडून काढायची, काही जणांना घेतलेला बाण मोडून काढायचा, कुणी हातातला धनुष्य हिसकावून घ्यायचा. कुठलीच कृती राजा रावणाला वानर सेना करू देत नाहीत. सर्व असणाऱ्या ह्या माकड चेष्टा त्या ठिकाणी ही वानर मंडळी सर्व करू लागले. त्याच्यामुळं आता काय करावं, हताश अशी अवस्था त्या ठिकाणी राजा रावणाची वानर सैन्यानं केली. सुग्रीव पडता चेतन तया लागी वानरगण. स्वैवे चुपाते प्राण ररी रावण वेडुनी. रणी रावण वेडोनी. रणांगणामध्ये राजा रावणाला वेढा दिला वानर सैन्यानं. जशी जशी वानरराज सुग्रीवजीची अचेतन अवस्था होऊ लागली. आमचा सरसेनापती जातो की काय, याच्या नरडीचा घोटच घेऊ म्हणले. इकडं जसं व्याकुळ अवस्था होईल सुग्रीवजीची, तसं तसं वानर सैन्याला आवेश येऊ लागला. म्हणले वानरराज सुग्रीवजीला जर काही झालं का, याला तो इथंच म्हणले आपण गाडू, असं धारणा केली. अशा सर्व शक्तीनिशी ही वानर सेना खवळून पुन्हा पुन्हा राजा रावणाबरोबर आघात करू लागले, युद्ध करू लागले. सुग्रीवन्या लंके प्रते उचलून निघाल पाये रती. वानरी वेडीला लंकापती विस्मित चित्ते रावण. विस्मित चित्ती रावण. यानं अगोदर युक्ती केली, विचार केला. आता हे खाली पडलाय का म्हणले, याला परत जाऊ द्यायचं ना, याला उचलून म्हणले मी लंकेत घेऊन जातो. हे कुणाचा विचार होता, राजा रावणाचा होता. आणि वानर सैन्यानं तर वेळाच दिला. यांनाही कळालं होतं हे पडलंय आपलं गिराईक खाली, म्हणले हे उचलून न्याय बसले रथात टाकून. हे सर्व युक्ती समोरच्याची असणार. शेराला सवा शेर भेटल्यावर एक डाव टाकला की दुसऱ्याला दुसरा डाव टाकल्यावर काही करता येत नाही. तशी बुद्धी वानरांनी सर्वांनी लावली. राजा रावणाला मागेही सरता येईना, पुढेही सरता येईना, कुठून उचलतोय कुठं नेतोय, आता काय करावं अशी अवस्था राजा रावणाची झाली. कसरोनी विषती भुजा बारू कवळोनी मारिता वारू. गगने उसळोने सत्वरू लहान थोरू निष्ठले. लहान थोरू निष्ठले. लहान होते मोठे होते सर्व वानर निष्ठू जाऊ लागले याच्या हातातून. 20 हात असणारे त्या ठिकाणी म्हणले काय केल्या, भुजा असणाऱ्या पसरल्या यांना धरण्याकरता. आता हे वानर होते, यांच्याकडे काही शक्ती नव्हती काय, हे निष्ठू आकाशामध्ये त्या ठिकाणी म्हणले काय करू लागले, उड्डाण करू लागले, निघून गेले. हे मात्र अनेक प्रकारे त्यांना मारण्याचा प्रयत्न करू लागलं. खवळलं हे आपल्या सर्व शरीराचं, आपल्या सर्व भुजांचा उपयोग राजा रावण करू लागले, पण काही उपयोग होईना. काय झालं, मूर्छित पडता मुख्य दूर वेगी पावले कपी कुंजार. करीत नामाचा बुबुकार वानरवीर ते आहे का. मुख्य आपला सरसेनापती, आपला धुरा सांभाळणारा मूर्छात पडल्याबरोबर, मूर्छागत अवस्था झाल्याबरोबर, आणि तिथं बघा काय होतं या, तिथं विजय प्रस्थापित होतो या. हे धर्माचं आणि अधर्माचं युद्ध होतं. परंतु वानरराज सुग्रीवजीची ही अवस्था झाली की सर्व वानरांनी काय करायचं, यांच्याकडे दुसरं कुठलं अस्त्र शस्त्रच नव्हतं महाराज. त्यांनी एकच त्यांच्याकडे शस्त्र होतं, कोणचं, हरिनामाचे शस्त्र. प्रभो रामचंद्र भगवान असा गजर करायचे वानर मंडळी, कारण त्या नामानं शक्ती येत होती. नामानं शक्ती येते का, नामस्मरणानं शक्ती येते का, मग नाम घ्यायला पाहिजे का, नामस्मरण करायला पाहिजे का. पण आपल्याला काय होतं, जे आपलं मुख्य ते महाग राहतं. या जिथं बी रामायण असेल का, माझ्यासारखे तुमच्यासारखे नाही, 4 वेळा सांगण्यात गुंग होते तर वाचण्यात गुंग होते, खरं नामस्मरण होत गाऊ गाऊ. बघा तुम्ही नाम जप म्हणलं की नको वाटतं, उगाच ते टाळ्या वाजवीत बसायचं, श्रीराम जयराम म्हणायचं नको वाटतं. फक्त गेल्याबरोबर माझं नाव घ्यावं, मला सांगाय बसवावं आणि सगळ्यांना म्हणावं कसं काय चालक महाराज, ह्याच्यातच गेलं. बरोबर आहे, सेवा कुणाला नको वाटते, आणि सेवा हा प्रथम दारवंट आहे. बरोबर आहे का, सेवेशिवाय काही नाही महाराज, सेवा करता आली पाहिजे त्या ठिकाणी, पण ते नको वाटतंय. तसं इथं वानरांनी एकच धरलेलं होतं महाराज. माहित होतं आपल्या स्वामीचं नामस्मरण आपण केलं की आलेलं संकट निवारण नामाच्या चिंतने. सेवा ते उच्चारावे नाम. हा सेवा, हा उच्चारावे नाम, ती सेवा आहे. नामाचं उच्चारण नाही झालं बाकी काय करायचंय मग यांना माहित होतं, म्हणले नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. मग आपल्यावर किती जरी विघ्न आलं का, आपल्या स्वामीचं नामस्मरण केलं
हे नाहीच होतं, हे त्यांना माहित होतं. मग एकच वर्म धरता आलं पाहिजे पक्क, काही नाही येऊ द्या. मी तर सांगून गेलो ना, राम राम म्हणा येत नाही का? मग बाकीच्या भानगडीत पडूच नका ना. जिथं वेळ मिळेल तिथं म्हणा ना श्रीराम जय राम जय जय राम. आणि एवढाच मंत्र आहे शास्त्र पुराणानं सांगितला, राम नाम 2 अक्षरी. हा मंत्र घेण्यासाठी स्नानाची गरज लागत नाही, कुठल्या सुचिरभूत अवस्थेची गरज लागत नाही, इतर मंत्राची साधना करायला तुम्हाला लागेल, पण याच्यासाठी लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता पायी दोन्ही पक्ष पायी त्याला काळ आहे, वेळ नाही, कधीही घेऊ शकतात. आणि किती सोपं आहे. रा म्हटलं की आतली अशुद्ध हवा बाहेर जाती, आणि म्हटलं की तोंड मिटल्या जाते, म्हणजे पुन्हा बाहेरची असणारी हवा आतमध्ये येत नाही. हे झालं आपला वैज्ञानिक दृष्टीनं. आणि या नामामुळे असणार वाणीला त्या ठिकाणी असणारी शक्ती प्राप्त होती, आणि नामस्मरणामुळे आलेले संकट दूर होते. हेच वानर सैन्याला माहित होतं. म्हणून ही सर्व राम भक्त असणारे काय करत होते? राम नामाचा गजर करत होते, युद्ध करत होते. गज गजा गवाक्षे गवयतिने सवे गाले पैठा कोणे मै नद्वीज वीर दोने रणनिर्वाणे खवळले हे तीन म्हणले. गज गवाक्ष त्या ठिकाणी गवय हे 3 जण जे काही म्हणले असणारे सवे ताबडतोब धावतच आले म्हणले. आणि द्विध होते त्या ठिकाणी असणार हे जे काही सर्व वीर होते या रणांगणामध्ये निवारण करण्याकरता धाव घेतली. हे सर्व ख्यातनाम होते, आपल्या शक्तीनिशी रणांगणामध्ये उतरले आणि काय करू लागले? सुदृष्ट वीर प्रबळ नळनिळ तार तरळ वानर पावले सकळ वक्षशिळा श्रबळ पर्वत हस्ती. वृक्ष शिळा प्रबल असणारे म्हणले, हातामध्ये धारण केले, शिळा उचलू लागले, वृक्ष उपटू लागले. कोण कोण? सुद्रष्ट होते. त्याच्यानंतर म्हणले जी काही कोण होते वीर प्रबळ असणारे, नळ नीळ तार तरस, ही सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी सर्व विराजमान झाले. आणि आता थांबून उपयोग नाही म्हणले. अरे घ्या रे हाताने काही म्हणले. काय घेतलं मग? हातात येईल ते. कुणी पर्वत उचलायचा, कुणी शिळा उचलायची, कुणी मोठमोठे वृक्ष उचलायचे, आणि समोर असणारे त्या ठिकाणी आघात करायचा. अशी अवस्था झाली. मुख्य लक्ष्मणे रावण वानर विरे मांडिले राम शिळा शिकरे धुम पाशान रणकंदन लंकेशा रणकंदन लंकेशा. लंकेशा बरोबर रणकंदन मानलं म्हणले. शिळा शिखरे काहीच पाहिना गेली ही वानर मंडळी. आता यो एकटा काय करीन म्हणले. यानं एवढी शक्ती दाखवली काय? हे सर्व जे काही ख्यातनाम वीर वीर होते का, हे आवेशामध्ये सर्व शक्तीने मध्ये धाव घेतली, रणांगणामध्ये गेले, आणि राजा रावणाला समोर त्या ठिकाणी दृष्टी समोर ठेवून सर्वजण वर्षाव करू लागले. कोपणी दशान सजुनिया धनुष्यबाण तोडोनी द्रमशिळा पाशान कपिकंदन मांडिले. कपिकंदन मांडिले. कोप चढला, क्रोधायमान झालं, पुन्हा धनुष्याला बाण लावला, आणि असा बाणाचा खडतर बाणाचा वर्षाव करू लागलं. अनेक वानर सैन्याला असणार त्या ठिकाणी म्हणले बाण लागू लागले. जी काही शिळा होत्या, शिखर होते, वृक्ष होते, याला तृणप्राय असणार आपल्या बाणाच्या शक्तीनं राजा रावण करू लागले. रावण आले अति वेगेसी तोडून त्याच्या उदासी बाण बेदोनी सपिचे रणभूमी. यांनी वानरांनी काय करायचं? त्याचे बाण आले की शिफ्टीमध्ये गुंडाळायचे. जी काही असणारा आघात येईल का हे असणारा बुकना करायचं. एवढं असणारं शौर्य ही सर्व वानर सैन्य जाऊ लागली. आता आवेशामध्ये काय असतं? जेवढ्या आवेशाने इकडून आघात होईल तेवढ्याच आवेशानं वानर सैन्यही त्याचं प्रत्युत्तर देत होते. त्याच्यामुळं राजा रावणाला काही करावं काही नाही अशी अवस्था झाली. विंदणिया निर्वाण बाणी मुख्य दुरा पाडिल्या धरणे वानर विराची आश्रणे रणकंदाने त्रासिल्या. राजा रावणाला असणारं
बाणाचं विंधन केलं, बाणाचा वर्षाव केला, आणि जी काही वीर वीर असणाऱ्या श्रेणी होत्या त्या ठिकाणी यांना असणारं म्हणले त्रासून टाकलं, त्यांना असणाऱ्या मूर्छागत अवस्था केली, काही करता येईना गेलं. त्याच्यामुळं वार प्रतिवार असं युद्ध वानरांचं आणि या राजा रावणाच्या राक्षस मंडळीची किंवा राजा रावणाबरोबर करू लागले. अनिवार्य रावण बाण वारवीर रणी त्रासून सांडोनिया रणांगण. काही केल्यानं मेळ लागाना वानर सैन्याला. मग रामनामाचा गजर करू लागले, अनेक शक्तीपणाला लागले. पण हे गिराईक काय साधं होतं काय? आवरतच नव्हतं. त्रासून गेले म्हणले आता आपल्या स्वामीकडे जावा. आपलं तसंच होतंय ना, नाही मेळ लागला की आता शेवटी म्हणले काय नशीब नाही तर शेवटी ईश्वर असंच म्हणतो ना. पण कधी म्हणतो माहिती का, देवाला कधी आठवतो शेवटला, जेव्हा कुठलाच काही मेळ लागत नाही का, काय महाराज आता काहीतरी करावं लागतंय. मग नको ते सगळे देव धर्म काही सांगा, संकट आल्यावर त्याचं निवारण करण्याकरता दिवस रात्र काही पुरत नाही, बरोबर आहे का. आणि पुन्हा धाव घ्यायची कुठं, मग चुकली यावर. मग तसं हे म्हणले आता आपली शक्ती हातात झाली, पण ज्याच्यामुळं आपल्याला ही शक्ती प्राप्त होती का त्या स्वामीकडे चला म्हणले, रामाकड. म्हणून सर्व वानर मंडळींनी प्रभू रामचंद्राकडे धाव घेतली. वर्णपत्री बाळे सुधारा त्रासिता वानरा शरणाले श्रीरामचंद्रा जीवन वानरा श्रीराम. जीवन वानरा श्रीराम. वानरांचं जीवन कोण होते म्हणले? श्रीरामचंद्र प्रभू रामचंद्र होते. आणि ज्यांनी म्हणले या सुवर्णपत्री बाणानं काय केलं होतं, जर्जर केलं वानर सैन्याला. हाही बाबा असणारा शक्तिवान होता, आणि त्याच्यामुळे अशी जर्जर अवस्था झाल्यावर जे आपलं खरं जीवन आहे, ज्यांचा आपला असणारा खरा आपला प्राण आहे का, त्या स्वामीकडे धाव घेतली पाहिजे. म्हणून सर्व वानर सैन्य प्रभू रामचंद्रासमोर आली आणि काय करू लागली, रावणाचे दुर्धर बाण वारण त्रासिले देखून श्रीरामे घेवनी धनुष्य बाण युद्धापन निघाले. स्वतःहून असणारा प्रभू रामचंद्राने हे सर्व दृश्य पाहिलं. कारण राजा रावणानं आपल्या बाणानं सर्व वानर सैन्य जर्जर केलेली होती, आणि हे दृश्य पाहिल्याबरोबर रामालाही त्या ठिकाणी असणारा दम निघला नाही. म्हणले आवेशामध्ये आले, स्वतः धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, आणि राजा रावणाबरोबर युद्ध करण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जाऊ लागले. मात्र पुढे काय झालं, युधी निघता रघुनंदन लक्ष्मणे धावणी धरले चरण आजीचे मज द्यावे रणा कृपा करून श्रीरामा. कृपा करून श्रीरामा याला म्हणायचं पाठीराखा, बरोबर आहे का. ज्यानं असणारं व्रत धारण केलेलं होतं 14 वर्षे 14 दिवसाचं, ते लक्ष्मणजी धावतच आले. म्हणले रामा, आणि मी असताना तुम्ही कशाला धनुष्याला बाण लावतात. जाऊन लगेच चरणावरती लोटांगण घातलं, दर्शन घेतलं, हात जोडले. लक्ष्मणजी म्हणले रामा, आजचं हे युद्ध करण्याचं कार्य ची आज्ञा तुम्ही मला द्यावी. मी हे पूर्ण काही असणारं युद्ध करील, मात्र तुम्ही मला आज्ञा द्यावी. तुम्ही हातामध्ये धनुष्यबाण घेऊ नका, असं लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राला बोलू लागले. रावण बापुढे ते किती त्वारी गावे युधार्थी त्यासी मी रणी लाविल क्या ते रणवित्पत्ती पाये माझी. लक्ष्मणजी म्हणले रामा, हे रावण म्हणजे असणारा किती म्हणले एक बापुडा आहे तुमच्या समोर असणार, त्याच्यासाठी तुम्ही हातामध्ये धनुष्यबाण घेणं म्हणजे हे तुम्हाला शोभत नाही. त्याच्यासाठी मी खंबीर आहे ना म्हणले, मी शक्तिवान आहे, मी तुमच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या आज्ञेनं या रणांगणामध्ये ख्याती लावीन म्हणले. या राजा रावणाबरोबर असणारा त्या ठिकाणी विजय प्रस्थापित करील आणि मी युद्ध करील. तुम्हाला याच्याबरोबर युद्ध करणं राजा रावणाबरोबर शोभा देत नाही महाराज, असं प्रभू रामचंद्राला लक्ष्मणजी बोलतात. ऐकोणी लक्ष्मणाचे वचन संतोषला रघुनंदन रावणासी करावयारण
बुद्धी संपूर्ण सांगत. काय केलं? लक्ष्मणजीचे हे शब्द ऐकले, प्रभू रामचंद्रालाही त्या ठिकाणी महाराज समाधान वाटलं, लक्षात आलं. आणि मग कसं युद्ध करायचं, राजा रावणाबरोबर काय आवेशानं असणार, समोरी जायचंय, ही सर्व युक्ती रघुनंदन प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले. रावणाची बुद्धी खोटी, रावणातिशय कपटी, त्या पाशी माया कोटी, रणसंकटी सितारावया. हो, आणि मग त्या ठिकाणी काय म्हणलात? रणसंकटी सीता हरावया, तारावया. आणखी सांगतो ते कसं उच्चारायचं सांगतो मला. रणसंकटी सिंतारावया असं आहे ते शब्द, आणि त्याच्यामुळे ती लिंक लागला. म्हणून मी म्हणलं त्या ठिकाणी काय करावं. इंद्राचं इद्र झालं. आणि मग या ठिकाणी असणार म्हणले रणसंकटी सिंतारावया. लक्ष्मणा ऐक बाबा, राजा रावणाकडे काय काय म्हणले, ते फार मोठं कपटी म्हणले, त्याच्याकडे मायावी शक्ती, यंत्र आहे, तंत्र आहे, अस्त्र आहे, त्याच्याकडं वरदाचे अस्त्र आहेत. त्याच्यामुळं तिथं सावधानतेनं जावं लागल तुला युद्ध करायला, नाही तर तुला त्या रणयुद्धाची चिंतन करता येणार नाही, कांड पाडता येणार नाही, जाऊन फसशील लक्ष्मणा, असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगतात. तशी करावयार सोय व्हावे सावधान, ब्रदरा कोणी अनुसंधान, इंदावे बाण अलक्ष लक्षी. हो, विंदावे बाण अलक्ष्य लक्षी. बाणाचं विंदन कसं करायचंय म्हणले, लक्ष आणि मन, त्यांचंच नाव लक्ष्मण आहे, पण त्यांना प्रभू रामचंद्र सांगायले तर युद्धामध्ये काय करायचं नाही, लक्ष इकडं तिकडं गेलं नाही पाहिजे. आपलं जे साध्य आहे का, हा, त्या साध्याकडे आपलं ते असणार त्या ठिकाणी लक्ष पाहिजे महाराज. नाही तर साधना करायची, साध्य कुणकडे करायचं, आणि त्याच्यामध्ये मग लक्ष नाही राहिल्यावर काय उपयोग आहे. तसं म्हणले तुझी दृष्टी नाही ढळली पाहिजे, आणि असं तो बाणाचं विंदन करावं लागेल लक्षपूर्वक, नाही तर हे कपटिया मायाविया हे तुला गुंतवीन लक्ष्मणा. असं सर्व युद्धाच्या अगोदर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला हे सर्व सांगू लागले. देई न फुटता गावो, शत्रुजीवे मारावा पाहावो, हाची दरोणी आवो, रणनिर्वाहो करावा. काय युद्धाचा असणारा त्या ठिकाणी कौशल्य सांगितलं प्रभू रामचंद्रानं. शरीरावर तर घाव नाही दिसला पाहिजे, आणि आपल्या शत्रूचं तर न्यूटन झालं पाहिजे, अशी काही शक्ती, असा काही बाण, असं काही त्या ठिकाणी म्हणले युद्ध कौशल्य त्या ठिकाणी दाखवावं लागतंय लक्ष्मणा. नाहीतर समोरासमोर जायचं म्हणल्यावर हा असणारा बाबा कपटी आहे, मायावी आहे, आणि त्याच्यामुळं तुला युद्धामध्ये त्या ठिकाणी हार पत्करावी लागेल किंवा पराजय होईल लक्ष्मणा. म्हणून सावध, असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगतात. ब्रह्मरूपानुसंधान, ब्रह्मरूपी विंदिता बाण, ब्रह्मरूप आपण पार, हे रणांगण साधावे. हे रणांगण साधता आलं पाहिजे म्हणले. स्वतःनं असणारा त्या ठिकाणी प्राणावर उदार झाल्याशिवाय माणूस त्या ठिकाणी युद्धामध्ये विजयी होऊ शकत नाही. आणि सावधता ज्याच्याकडे आहे का, त्या ठिकाणी पूर्ण कौशल्य ज्याच्याकडे आहे का, अशा अवस्थेनं जोरानं युद्ध रणांगण करतो, युद्ध करतो, त्याला यश प्राप्त होतंय लक्ष्मणा. म्हणून प्रत्येक येणारा बाण असणारा किंवा प्रत्येक येणारा शत्रूचा आघात असणारा त्या ठिकाणी सर्वस्वपणानं त्याचं प्रत्युत्तर जो देतो का, तो युद्ध विजयी होतो. त्यालाच असणारा त्या ठिकाणी युद्धामध्ये काय होतोय, त्याचा विजय प्रस्थापित होतोय किंवा युद्ध जिंकू शकतोय. असं पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगतात. साधुनी रणरंगा, साधुनी शरीराची आस, कळी काळावरी गालोनी कास, रणी उदास विचारावे. जायचंय म्हणल्यावर आपला इतिहास सांगतो ना. मग जाते वेळेस असणारे काही काही शूरवीर असणारे पत्नीचं कुकू पुसून निघाले होते, आलो महागारी तर लाव म्हणले, नाही तर एवढं उदार व्हावं लागतंय. मग तसं उदास व्हावं लागतं म्हणले, कशावर, प्राणावर, देहावर, शरीरावर. त्या ठिकाणी मी परत येईलच ही शाश्वती नाही, पण युद्धामध्ये वीरमरण जरी आलं तरी माघारी हटणार नाही.
ही युद्धाची खासियत असते. तसं या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले, उदास वृत्तीनं पुन्हा चित्त इकडे तिकडे गुंतलं नाही पाहिजे. जाऊ का नको, नाहीतर मग तुम लढो हम कपडे सांभाळते. इथून तर आवेशानं जायचं, तिथं गेलं की मग दुसरेच विचार येते. पुन्हा तिथं आपलं रहित. ते युद्धाचंच नाही, कुठल्या बी कार्याचं तसंच आहे. ठरवून बैठका घेते, सगळं काही ठरतं, दुसऱ्या दिवशी दुसरंच वापतं. मग ते काय कार्य कडीला जात. मग तसं नाही म्हणले लक्ष्मणा, एकदा निघलाच का पुन्हा सर्व गोष्टीनं उदासच राहायला पाहिजे, पुन्हा मागा पुढचा विचार करायचा नाहीये, असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगतात. मरण भय ज्याच्या पोटी तो सुर नव्हे सृष्टी, त्याची आशंका लागे त्या पाटे, मरे शेवटी निज भये. मरे शेवटी निज भय. स्वतःच्याच भीतीनं त्याला मरण पत्करावा लागतं. या ज्याच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत का, गेलो तर विजय होईल का, मला तो पडलच का, मला ते करता येईल का. मग इथंच आहे, मी सांगत असतो ना, एखाद्याला म्हणलं नाही महाराज टाका टाका उडी जाते पलीकडे, ते पटकन पलीकडे जाते. त्याला म्हणलं का नाही जाय महाराज जाईल का पलीकडे उडी, तुमचं काम आहे का, ते तुमची कशाची जात, हे कसं तरी तयार झाले, ह्याच्यात हातपायच गळत येतं. असला युद्ध काय कामाचा आहे. इथं सांगितलं प्राणाचा, त्या ठिकाणी तुला भीती नाही राहिली पाहिजे. प्राणाविषयी तुझ्या मनामध्ये माझा प्राण गेला तर मी मृत्युमुखी पडतो हे विचारच नाही यायला पाहिजेत म्हणले. प्राण गेला तरी हरकत नाही. आणि ही अवस्था ज्यावेळेस तुझी होईल का, त्यावेळेस त्याला खरा युद्ध म्हणायचं म्हणले. नाही तर ज्याच्या मनामध्ये संशय आहे, ज्याच्या मनामध्ये भीती आहे, तो वीर नसतो, तो शूर नसतो, तो रणयुद्ध नसतो म्हणले. आणि त्याला विजयही प्राप्त होत नाही, त्याला त्याच्याच भीतीनं पराजय प्राप्त करावा लागतोय किंवा प्राणगत अवस्था होती, असं लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्र सांगतात. चैतन्य तेजे लकलकाट देई विधेत्वाचा नेट, ऐशनी देरी आती सुबट तीव्र श्रेष्ठ संग्रामी. ते वीर श्रेष्ठ संग्रामी म्हणले, ज्यांचं चैतन्य असणारं लकलकाट असलं पाहिजे, त्या ठिकाणी निर्धार असला पाहिजे, निश्चय असला पाहिजे आणि दृढ विश्वास ज्यांनी धारण केलेला आहे काय, तोच वीर रणांगण गाजवू शकतो. आणि तोच असणारा वीर म्हणले सर्वात श्रेष्ठ असतो. लक्ष्मणा, असं हे सर्व युद्ध कौशल्य प्रभू रामचंद्र सांगू लागले. ते नचले शतकपाट, ते नचले मायेचे कचाट, निर्दळे शत्रु पक्षे संकट, करी सपाट पाप पुण्या. करी सपाट पाप पुण्या. पण हे सपाट करण्याचं सामर्थ्य कुणाकडे म्हणले, अगोदर सांगितलेल्या वयामधली या अशी अवस्था ज्याची झाली, त्याच्यापाशी कपट चलत नाही, माया चलत नाही, कुठलंही म्हणले त्या ठिकाणी तंत्र मंत्र अस्त्र काही चलत नाही, ज्याचा दृढ विश्वास असतो तो. आणि त्याच्यामुळं अशी अवस्था तुझी झाल्यावर त्याच वेळेस तू असणार काय करू शकतोस, हे युद्ध परिपूर्ण अवस्थेनं विजयी आणखीन होऊ शकतोस किंवा जिंकू शकतोस. नाहीतर 2 डगरीवर हात ठेवला तर म्हणले ते काय असणार, शेवटाला जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी लक्ष्मणजीला हे सर्व असणार कथन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र सांगतात. ऐकोडी श्रीराम वचन, लक्ष्मणानंद गहन, एका जनार्दन शरण, युद्ध दारू नाव दारा. काय सांगितलं नाथबाबांनी, आपल्या गुरुला जनार्दन स्वामीला शरणागती पत्करली, लक्ष्मणजीला आनंद वाटला म्हणले. एवढं सांगितल्याच्या नंतर तसा बंधूही असावा लागतोय, तसा रामही असावा लागतो, तसा लक्ष्मणही असावा लागतोय. कारण लक्ष्मणानं जर लक्ष्मणाचं काम केलं तर राम रामाच्या ठिकाणी असतोय. आता कलियुगात रामही राहिला नाही तर लक्ष्मण म्हणतोय मीच कुठं सेवा करीत बसू, त्यानं रामासारखं वागितलं तर मी लक्ष्मण आहे. मग तसं लक्ष्मणजीला आनंद झाला, म्हणले मी माझ्या प्रभूनं मला काय ज्ञान दिलं त्या ठिकाणी, आणि म्हणून समाधान वाटलं. आणि तर नाथ बाबा सांगू लागले, बाबा काय झालं, ओईल घ्या बडबल गेलं ते सगळं. ऐकोणी श्रीराम वचन, लक्ष्मण आनंद गहन, एका जनार्दन शरण, युद्ध दारू नाव दारा. दारुण कठीण असणार जे युद्ध आहे, आणि हा युद्धाचा कथाभाग तुम्ही असणार आहे. मी माझ्या जनार्दन स्वामीला शरणागती पत्करून या ठिकाणी सांगतो म्हणले, जी काही युद्धाचा कथाभाग आहे तर पुढचा जो काही असणारा कथाभाग तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये ऐकायचा आहे. मात्र मी इथं असणाऱ्या जनार्दन
शरणागती पत्करून आपल्याला या ठिकाणी या अध्यायाच्या शेवटी बोलू लागलेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकाया सुग्रीव मूर्छापनम नामय सप्तदशो अध्याय घोडा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.